सध्या सुरू असा श्रावण म्हटलो की गोडधोड म्हयनोभर खावक मिळता। म्हाका गोड भरपूर आवडता तिखटापेक्षा, त्यामुळे त्या केला जाता। बाकी कोणी खाल्ल्यान नाही तरी मी करून खातय। आणि म्हाका इतकी आवडतात नाही खिरी बिरी केलेच जातात हमखास की समोरची अर्धी वाटी तरी खातात। अळीव सगळे स्वच्छ धुतलंय आणि भिजत ठेवलंय। अंगाबरोबर पाणी ठेवून भिजवायची। बरीच लोकांना कच्चे तुपार परवतात, नंतर त्याच्यात दूध घालतात। ती दिसाक बरी लागता पण खाताना कचकचीत लागतं आणि असे फुलले की ते एकदम भारी लागतात। नंतर ते खमंग तुपार परतून घ्यायची। अर्धी वाटी अळीव फुलान ते 1 वाटीच्या वर जातात। त्याच्यात अर्धी वाटी गूळ घालायचो। गुळाचं प्रमाण तुम्ही ठरवा आणि गुळाची खीर ही बरी लागता हो। कॅल्शियम ह्यानं वाढता, हाडा सांधेदुखी त्याच्यावरही उपयोगी, बऱ्याच वेळा केली जाता। थंडीत खूप खातात, पण आता सो श्रावण असा ना, गोडधोड काहीतरी असा म्हणून मी केलं आहे। नंतर घातले त्याच्यात वेलची पूड। गॅस एकदम बारीक करायचो। कडकडीत तापलेला दूध घालायचा नाही आणि एकदम फ्रीजातला काढूनही घालायचा नाही। आपण गॅसवर गरम करतो ता दूध नंतर आपोआप थंड होता ता घालायचा। रूम टेम्परेचरचा म्हणतात ते का ता घालायचा। गॅस बारीक ठेवायचो, उकळी अजिबात देऊ नका आणि मस्त ढवळीत रवा 2-3 मिनटं। अजिबात ती खीर फुटणार नाही, इतकी अप्रतिम लागताना अशी करून बघा। ह्याच्यात तुमका ड्रायफ्रूट होय तर ड्रायफ्रूट घाला, मग याच्यात काही एक घातलेलं आवडणार नाही। आणि ही माझ्यासाठी मी करते ना, तुमका होई तर तुम्ही घालूक शकता। व्यवस्थित ती 2-3 मिनटं गरम झाली की गॅस बंद करायचो आणि ढवळीत रवायची। एकदम टेस्टी खीर लागते आणि अजिबात फाटत नाही। बरीच लोक म्हणतात की गुळात दूध घातला की ती फाटता, अजिबात फाटणार नाही। अशी करून बघा, साधी सोपी आणि चवीची आणि एकदम टेस्टी लागता। ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट घातलास की अजून आवडतली। अशी करा, खावा, अप्रतिम चव। आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।